सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन विमलला विचारतो की मम्मा आणि सायली बाहेर गेल्या त्यावेळीस त्यांचे एक्सप्रेशन कसे होते. सायली घाबरली होती का, तर मम्माला धक्का बसला होता का. तर लगेचच विमल म्हणते की अर्जुन दादा 1 मिनिट थांबा आणि पुस्तक घेऊन त्यावरती हात ठेवत म्हणते की मी माझ्या पाककलेची शपथ घेऊन सांगते अर्जुन दादा, आत्ता तुम्ही बोलले ना त्यातील शब्दनी शब्द खरा होता. मी उगाच तुम्हाला खोटं बोललेले नाही. मी शपथ घेतली तुमच्यासमोर अर्जुन दादा, आता तर तुम्ही मला आरोपी मानू नका असे आता रडतच विमल अर्जुनला सांगते. आणि विमल रडू लागते तेव्हा अर्जुन विमलला गप्प बसावयास सांगून सायली कधी येणार आहे असे विचारतो. विमल म्हणते की त्या आत्ता 15-20 मिनिटात येतील अर्जुन दादा. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की विमल माझी कॉपी माझ्या रूममध्ये घेऊन ये आणि सायली आली की लगेच मला सांग. इकडे रविराज आता सुमन आणि नागराजला ते गुलाबाचे रोपं लावायला सांगताच सुमन म्हणते की भाऊजी तुमचे मन जर शांत राहणार असेल ना तर आपण लावूयात ते गुलाबाचे रोपं. तर आता इकडे तन्वी म्हणते की बाबा हे असे गुलाबाचे रोपे लावून काय. तेवढ्यात रविराज हा तन्वीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. तर तन्वी म्हणते की हा रविराज किल्लेदार काय डोक्यावर पडलाय काय. तन्वी विचार करते की मला वाटतंय की अख्खं घरच जरा सरकलेलं दिसतंय. रविराज म्हणतो की तन्वी माझ्या नशिबाने तू पुन्हा माझ्या आयुष्यात आली, पण हा उद्याचा दिवस मला खूप छळतोय बेटा. जोपर्यंत प्रतिमा परत येत नाही तोपर्यंत मी असाच अस्वस्थ होत राहणार असे रविराज तन्वीला बोलतो. तन्वी म्हणते की छळतो म्हणजे असा उद्याचा दिवस कोणता आहे. रविराज म्हणतो की तन्वी तुला उद्याचा दिवस आठवत नाही का. रविराज म्हणतो उद्याच्याच दिवशी आपला ॲक्सिडेंट झाला होता तन्वी, आणि आपण तिघेही एकमेकांना दुरावलो होतो. रविराज म्हणतो एवढी महत्त्वाची गोष्ट तू कशी विसरलीस. तर विचार करत नागराज म्हणतो खाल्ली तन्वीने माती. नागराज म्हणतो दादा तू सुद्धा कमाल करतो. अरे तन्वी त्यावेळेस किती एवढीशी लहान होती ती. खरं तर त्या ॲक्सिडेंटच्या आठवणीपासून आपण तन्वीला दूरच ठेवायला हवं होतं असे नागराज रविराजला सांगतो. आणि त्यानंतर आपल्या तन्वीचं आयुष्य वेगळ्याच ठिकाणी गेलं तेव्हा त्या ठिकाणचं तन्वीला कसं आठवणार असे सुमन रविराजला सांगते. तन्वी म्हणते की ज्या गोष्टीची मी काळजी करत होती ती गोष्ट समोर आलीच, आणि त्या गोष्टीच्या फारशा आठवणीसुद्धा माझ्याकडे नाही आहेत असे तन्वी आता रविराजला सांगते. आणि जेवढ्या आठवणी आहेत त्या मला पुसून टाकायच्यात, म्हणूनच मला काहीच आठवत नाही असं मी दाखवण्याचा प्रयत्न करते असे आता नाटक करत तन्वी रविराजला सांगते. मी म्हणते की त्या आठवणीमुळे मला माझ्या हक्काचं घर सोडून आश्रमामध्ये राहावं लागलं बाबा. तन्वी म्हणते की इतक्या दिवसांनी मला माझं हक्काचं घर, तुमचं प्रेम आणि माझी माणसे मिळाली, मग मी तो दिवस का आठवू बाबा असे आता रडतच तन्वी रविराजला बोलते. तेवढ्यात कल्पना आणि प्रताप सुद्धा तिथे आलेले असतात. तर त्यांना बघून तन्वी म्हणते की तुम्ही सुद्धा माझ्या त्या काळ्या दिवसाची आठवण काढायला आले का. तर कल्पना म्हणते नाही बाळा. कल्पना म्हणते की भाऊजी प्रतिमा परत लवकरात लवकर येईल, तो काळा दिवस पुन्हा येणार नाही आणि भाऊजी आणि तुला त्रासही होणार नाही असे आता कल्पना तन्वीला समजावते. प्रताप म्हणतो मला वाटलंच होतं की तुम्ही खूप सारे अपसेट असणार. कल्पना म्हणते की उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात आला की जखमेवरती फुंकर मारून आपल्याला खपली धरल्यासारखं वाटतं. प्रताप म्हणतो की अरे रविराज माझ्या बहिणीचं जाणंसुद्धा मला खूप अस्वस्थ झालंय आणि वाटतंय. तर कल्पना म्हणते भाऊजी आता जे चांगलं घडतंय त्याकडे आता आपण लक्ष देऊयात ना. कल्पना म्हणते की भाऊजी आता पूर्ण आजीला सुद्धा दाखला मिळाला आहे की प्रतिमा आपल्या आसपासच आहे, आणि आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते 20 वर्षापूर्वीचं नाणं कसं रांगोळीवरती आलं होतं हे सर्व घटना आता प्रताप हे रविराजला सांगतो. कल्पना म्हणते की 20 वर्षापूर्वी ते नाणं पूर्ण आजीनेच प्रतिमाला दिलं होतं. तर रविराजच्या चेहऱ्यावरती आता समाधान झळकू लागते. ते बोलणे ऐकून आता रविराज म्हणतो की आता मी प्रतिमाचा दुप्पट प्रयत्नांनी शोध घेणार आहे. कल्पना म्हणते प्रतिमाला शोधण्यासाठी आता पूर्णाजी सुद्धा दुप्पट जोमाने प्रार्थना करतात आणि त्यासाठी त्या गावाला गेल्यात. कोल्हापूरला जाऊन कुलस्वामिनीकडे मी आता हट्टच करणार असल्याचे कल्पना रविराजला सांगते. प्रताप म्हणतो की रविराज उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे तेव्हा तू घरी येशील ना. तर तन्वी म्हणते की अरे यार उद्याचा दिवस म्हणजे अर्जुनचा वाढदिवस सुद्धा होता ना. तर रविराज म्हणतो की मी माझ्या ज्युनियरला आशीर्वाद देण्यासाठी कायम घरी यायचो, पण आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना कुणाच्याच आशीर्वादाची गरज नसल्याचे रविराज प्रतापला बोलतो. तर कल्पना म्हणते पूर्णाजी नेहमीच म्हणायची निसर्गाचा नियमच आहे, जुनी पानं गळून नवीन पालवी फुटते, त्यामुळे जुनं काही टाकून द्यायचं नसतं. ते जुने पानं गळतात आणि त्यामुळेच नवीन पालवी फुटते. नात्यांचं सुद्धा तसंच असल्याचे कल्पना रविराजला सांगते. कल्पना म्हणते भाऊजी तुम्हीच विचार करा, तुम्ही जर नाही आलात तर प्रतिमाला काय वाटेल.
इकडे आता सायली ही मार्केटमधून भाज्या घेऊन येते आणि विमलला म्हणते भाज्या खूप फ्रेश आणि ताज्या मिळाल्यात. तर विमल म्हणते की तुमचा चेहरा खूप उतरला, तुम्ही आता फ्रेश होऊन बसा बरं, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. इकडे कल्पना म्हणते की सायली आल्यानंतरचा अर्जुनचा हा पहिला वाढदिवस उद्या जर पूर्णाजी असत्या तर किती बरं झालं असतं. प्रताप म्हणतो की पण कल्पना तू बघितलं ना, पूर्णाजी अभिषेक करायला निघाली होती तेव्हा ती किती अस्वस्थ झाली होती ते. इकडे आता सायली ही कल्पनाला कॉफी आणून देऊ लागते, पण त्याच वेळेस सायली ही कल्पना आणि प्रतापचे बोलणे ऐकते. तर प्रताप सांगत असतो की आपण अर्जुनचा वाढदिवस किती आनंदाने साजरा करायचो, पण त्याच दिवशी प्रतिमा रविराजचा ॲक्सिडेंट झाला आणि सर्व चित्रच बदललं. ते ऐकून आता लगेचच सायलीला खूप त्रास होऊ लागतो आणि कॉफीचा कप हातात ठेवत सायली ही डोक्याला हात लावते. इकडे आता जेलमध्ये कुसुम ही मधुभाऊंची भेट घेते. कुसुम म्हणते की मी मुद्दाम मधुभाऊ तुम्हाला भेटायला आले. तर मधुभाऊ म्हणतात की कुसुम, आपल्या हातात थोडंच काही असतं का, सगळं विश्वाच्या हातात असतं. मधुभाऊ म्हणतात की आता हेच बघ ना, उद्या माझ्या साऊचा वाढदिवस, पण आज तिच्यासाठी मी पहिल्यांदा नाही आहे आणि माझ्या डोळ्यातलं पाणीसुद्धा नाही थांबू शकणार. कुसुम म्हणते की मधुभाऊ तुम्ही सायलीचा वाढदिवस दरवर्षी 12 वाजता साजरा करतात ना. तर मधुभाऊ म्हणतात करत होतो, पण आता यावेळेस नाही करता येणार. तर मधुभाऊ म्हणतात की उद्या मी तो नाही साजरा करायचो आणि सायली म्हणजे माझी देवी आईने दिलेला मला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. मधुभाऊ म्हणतात की उद्याच्या दिवशी मंदिरात रडत असलेल्या सायलीला मी बघितलं. तर आता इकडे सायलीला त्रास होऊन सायलीला ती सर्व आठवत असते. तर कल्पना प्रतापला सांगते की हा किती विचित्र योगायोग आहे. कल्पना म्हणते की ज्या दिवशी आपल्या मुलाचा जन्म झाला त्याच दिवशी पूर्णाजीच्या मुलीला घेऊन गेलं. कल्पना म्हणते एका रात्रीत सगळं चित्र बदललं. तन्वीची आई गेली आणि एकाच रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. मधुभाऊ म्हणतात की त्यावेळेस सायली कित्येक दिवस काही बोलतही नव्हती आणि स्वतःचे नावही सांगू शकत नव्हती. आणि त्याच दिवशी सायली माझी लेक झाली आणि त्याच दिवसाचा तो तिचा वाढदिवस झाला. कुसुम म्हणते की पण या दिवशी तुम्ही तिच्यासोबत नाही आहात याचा तुम्ही त्रास करून घेऊ नका मधुभाऊ. कुसुम म्हणते की आता ती तिच्या सासरी आहे, तिथे तिचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात करतील. मधुभाऊ म्हणतात की माहीत नाही, पण मी माझ्या साऊला चांगलं ओळखतो. तर तिने जावई बापूंना सांगितलं सुद्धा नसेल की तिचा वाढदिवस आहे म्हणून. कुसुम म्हणते की मग काय झालं, सायलीला फक्त तिचं सासर नाही तर माहेर सुद्धा आहे, मी तिचा वाढदिवस साजरा करीन. इकडे आता कल्पना आणि प्रताप त्या घटनेविषयी बोलत असतात. कल्पना म्हणते की तो दिवस आपल्या सर्वांसाठी खूपच काळा दिवस होतात. तर प्रताप म्हणतो की अगं कल्पना, आपण किती जरी विसरायचा प्रयत्न केला तरी त्या घटना आपल्यासमोर येतातच. तर इकडे तन्वीला म्हणजे सायलीला खूप त्रास होऊन सायलीने डोक्याला धरलेले असते. तर इकडे मधुभाऊ कुसुमला म्हणतात की उद्या सायलीला जप, तिच्या मेंदूत लहानपणी जे घडलंय ना ते पुसून टाक. मधुभाऊ म्हणतात की उद्या सायलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी तू घे कुसुम. मधुभाऊ म्हणतात माझ्यासाठी करशील का हे. तर कुसुम म्हणते मधुभाऊ मी हे करील आणि सायलीला आनंदात ठेवील. तर आता इकडे प्रताप म्हणतो की कल्पना, पूर्णाजीची इच्छा होती म्हणून आपण रविराजांना अर्जुनच्या वाढदिवशी बोलावण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण फक्त अर्जुनच्या वाढदिवसाचाच विचार करूया. तर इकडे आता सायली तिला थोडे बरे वाटू लागतात. चहाचा आणि कॉफीचा कप घेऊन कल्पना आणि प्रतापला देते. कल्पना म्हणते अगं सायली तू कधी आली, आम्हाला कळलंच नाही. तर सायली पुन्हा तेथून जाऊ लागते आणि बाहेर येता सायलीला पुन्हा खूप त्रास होऊ लागतो. तर इकडे आता विमल ही काम करत बसलेल्या अर्जुनकडे येते आणि म्हणते की अर्जुन दादा, सायली ताई मगाशीच आल्या पण कामामुळे मला सांगायचं राहून गेलं. तर रागावूनच अर्जुन म्हणतो आता कुठेही त्या. तर सायली म्हणते की त्या कॉफी घेऊन कल्पनाताईकडे गेल्यात. विमल म्हणते की आणि त्या आता बागेतील फुले गोळा करायला गेल्यात. तर अर्जुन पटकन हा सायलीकडे येऊ लागतो. इकडे आता बागेमध्ये येऊन सायली फुले गोळा करू लागते, पण पुन्हा सायलीला त्रास होऊ लागतो. सायली विचार करत डोक्याला हात लावते आणि म्हणते की हा दिवस आला की मला त्रास होऊ लागतो. तर सायली विचार करते की उद्या काही जरी झालं तरी अर्जुन सरांचा वाढदिवस हा व्यवस्थित चांगला व्हायलाच हवा. तर इकडे आता अर्जुन सायलीला बघत बघत बाहेर आलेला असतो. त्यानंतर आता इकडे कुसुम सर्व तयारी करून प्रतिमाला सांगते की कविता ताई तुम्ही कुठे चालल्यात, अहो आज सायलीचा वाढदिवस आहे तेव्हा तुम्ही सुद्धा थांबा. तर प्रतिमा ऐकायला तयार नसते. इकडे आता सायलीसुद्धा तिच्या वाढदिवसासाठी ॲटोने कुसुमच्या घरी येते आणि ॲटोचे सुट्टे पैसे देऊन ते मोजत असताना आणि कुसुमच्या घरी जात असताना ते पैसे सायलीकडून खाली पडतात. तर ते लगेचच जात असलेल्या प्रतिमाच्या पायाजवळ पडतात आणि खाली वाकून सायली ते पैसे घेऊ लागते आणि लगेचच
खाली वाकलेल्या सायलीला तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रतिमा ही आशीर्वाद देते आणि आता प्रतिमाने सायलीच्या डोक्यावर हात ठेवताच सायलीच्या डोक्यावर होणारा तो त्रास कायमचा थांबलेला असतो. तर आता सायली आणि प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट होऊन आता सायली कशी प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.